मित्रांनो, मराठी चित्रपटात दिवसेंदिवस नवीन प्रयोग होत आहेत. त्यामुळे आपण मराठी चित्रपटांवर लक्ष दिलं पाहिजे. आज आपण अशाच एका चित्रपटाच्या टीजरचा रिव्ह्यू करणार आहोत, ज्याचं नाव आहे माझी प्रार्थना. हा चित्रपट फक्त एक कहाणी नाही, तर एका मुलीच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा आहे. चला या टीजरचा सखोल आढावा घेऊ. टीजर पाहताना जाणवतं की हा चित्रपट एका मुलीच्या आयुष्याभोवती फिरतो, जिच्यावर अन्याय झाला आहे. टीजरमध्ये एका गावाची झलक दाखवली आहे, जी कथेला अधिक रहस्यमय बनवते. समाजाच्या अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या या मुलीच्या प्रवासाची ही कथा असावी, असं टीजर बघून वाटतंय. चित्रपटात उपेंद्र लिमये यांची निगेटिव्ह भूमिका आहे. त्यांचा प्रत्येक सीन पाहताना एक वेगळाच प्रभाव जाणवतो. त्यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाची भावनिक खोली अधिक वाढते. उपेंद्र लिमये यांच्या पात्राचा प्रभावपूर्ण अंदाज या टीजरमध्ये स्पष्ट दिसतो. साऊथच्या सिनेमात ते एकदम टॉपचे कॅमेओ करत आहेत. उपेंद्र सर चांगला अभिनय करतात, पण तो त्यांच्याकडून करून घेणारा दिग्दर्शक तसा पाहिजे. पद्मराज नायर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांच्याबद्दल फार माहिती इंटरनेटवर नाही, पण त्यांचं काम बघून वाटतंय की ते काहीतरी युनिक कंटेंट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिक उत्तम आहे. टीजरमधील प्रत्येक फ्रेम काळजीपूर्वक टिपलेली दिसते. त्याचबरोबर बॅकग्राऊंड स्कोअर भावनांना आणखी उंचावर नेऊन ठेवतो, जो कथानकाची थेट जोड निर्माण करतो. आणि प्रेक्षकांना हा टीजर आवडलाय ही कमेंट बघून दिसतंय. या टीजरमधील सिनेमॅटोग्राफी बघून मला तुंबड चित्रपटाची आठवण आली. चित्रपटाची कथा थोडी फार तुंबड सारखी वाटते. काय जादूच्या झलकांनी टीजर अजून थरारक आणि भयंकर बनलाय. एकदा का तुम्ही टीजरमध्ये गुंतलात की शेवटपर्यंत त्यातून बाहेर पडावंसं वाटणारच नाही. आणि जर चित्रपट टीजरप्रमाणे दमदार निघाला तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजणार हे नक्की. मित्रांनो, माझी प्रार्थना या चित्रपटाचा टीजर तुम्हाला कसा वाटला? हा टीजर पाहून तुमच्या मनात काय विचार आले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिनेमातील अशा दमदार रिव्ह्यूजसाठी आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.